गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण मराठी विषयातील शाल हा लेसन अभ्यासतच होतो. तर पुढे पाहूयात लेखक इथे काय म्हणतात ते. या सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. लेखक म्हणजे याच पिरियडमध्ये पुण्यातील शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा म्हणजे बहुतेक करून रोज संध्याकाळी इव्हिनिंगला ते जात असत. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. म्हणजे कट्टा म्हणजे दगडांचा चौकोनी ओटा असतो, त्याला कट्टा म्हणतात. तिथे बसणे लेखकाला आवडायचे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसण्याचे मी पाहिले. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त म्हणजे एक वीक भिकारी कट्ट्याला लागूनच चिरगुट म्हणजे कपड्यांच्या चिंध्या असतात, कपड्यांच्या ज्या चिंध्या असतात त्याला चिरगुट म्हणतात. व चिरगुट टाकून व पांघरून म्हणजे अंगावर घेऊन कुडकुडत बसल्याचे मी पाहिले, म्हणजे लेखकाने पाहिले. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच. त्याला 2 शाली दिल्या. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी काय लेखकाने त्या कट्ट्यावर आले आणि त्या म्हाताऱ्या भिकाऱ्याला त्या 2 शाली दिल्या. पुढे 4-5 दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत लाभली नाही. उसंत न मिळणे, रिकामा वेळ न मिळणे. तर लेखकाकडे लेखकाकडे वेळच नव्हता, त्याच्यामुळे ते तेथे जाऊ शकले नाही. त्यानंतर मी नेहमीच ये जा करत राहिलो. ये जा करणे म्हणजे जाणे येणे करणे. लेखक नंतर तेथे जाणे येणे करत होते. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. चक्कर मारणे म्हणजे इकडून तिकडे फिरणे. तर लेखक इकडून तिकडे फिरत पुलावरनं इकडून तिकडून फिरत होते. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. म्हणजे पुलाच्या जवळपास मध्यावर लेखकाला ते भिकारी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तर काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दिनवाणे जिणे. लगबगीने म्हणजे जलद, त्वरित. लेखकाने त्या म्हाताऱ्याला भिकाऱ्याला पाहिले आणि त्वरित लगेचच त्यांच्याकडे गेले. पाहतात तर काय, तीच चिरगुटे अंगाखाली होती आणि तेच कुडकुडणे होते, तेच त्यांचे दिवाणे जिणे. म्हणजे लेखकाने जी शाल दिली होती ती न घेताच त्यांनी जे अगोदर जे कपड्यांच्या चिंध्या होत्या तेच त्यांनी अंगाखाली घेतल्या होत्या आणि त्यांचं ते कुडकुडणं चालूच होतं. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? असे लेखक त्या भिकाऱ्या म्हाताऱ्या बाबाला म्हणतात. यावर म्हातारा खुलता
खुल्ला. यावर म्हात्रा खुल्ला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा मासनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जिणं. तुझं लई उपकार होतंय बाबा. लेखक त्या म्हाताऱ्या भिकाऱ्याला म्हणतात की तुम्हाला मी 2 शाली दिल्या होत्या. त्यावर ते म्हातारे मामा म्हणतात, हात जोडून म्हणतात की हे भल्या माणसं म्हणजे तू हे भल्या माणसा म्हणजे हे सज्जन, हे मोठ्या माणसा, तू लई मोठा म्हणजे तू खूप मोठा मासनी म्हणजे मला शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? म्हणजे मी एक भिकारी आहे, त्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. म्हणजे खूप भूक लागलेली आहे आणि आपण अंगावर चांगले कपडे घालून इकडे तिकडे फिरतो आहे. ते एक वेळ थंडी वाजलेली चालेल, पण पोटातली आग कशी विझवणार? म्हणून मग ते काय करतात, त्या शाली विकतात. म्हणून शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. मग त्यांनी काय केलं, त्या 2 शाली विकून पोटभर जेवले. आमचं असलं बिकट जिणं. बिकट म्हणजे काय, वाईट. असलं आमचं वाईट जिणं. तुझं लई उपकार होतात, तुझं लई उपकार आहेत बाबा. म्हणजे तुझे उपकार आहेत असं ते म्हणतात. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेलाच अन्न द्यावे, तहानल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभंग्यांना सन्मानाच्या शाली तर द्याव्यातच. लेखक इथे म्हणतात की शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. लेखक म्हणतात की भुकेलाच काय द्यावे, अन्न दिलं पाहिजे, तहानलेल्या पाणी दिलं पाहिजे आणि तेही जमलं नाही तर अभाग्यांना, अभागी म्हणजे जे गरीब आहेत, दीन आहेत, त्यांना सन्मानाच्या शाली द्याव्यात असं लेखक म्हणतात.